नमस्कार तुम्हा सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज मीम्स बघणार आहे. तर ते कोणाचे आहे? RJ सोहम, तुम्हाला माहितीच असेल, मराठी यूट्यूबर आहे, म्हणजे खूप मोठा फॅन आहे. तुम्ही बघा त्याचे व्हिडिओ, मीम्स त्यांचे मीम्स चॅनलवर आपण रिॲक्ट करूयात. तुम्ही कसे आहात तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. आय होप तुम्ही चांगले असाल. तुम्ही हे पण सांगा मित्रांनो, कोण कोण बिग बॉस मराठी बघत आहेत आणि त्यात कोणता फेवरेट कंटेस्टंट आहे, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. चला लेट्स गो. ओळखीचे आहेत, अर्धे माझ्या काळजाच्या जवळचे आहेत, अर्धे कोण आहेत तेच मला माहिती अर्धे माहिती नाही कोण आहे काय नाही. बड़ी दुख भरी कहानी है तेरी. मला पण नाही माहिती खरं. भगवान कसम थोडेफार माहिती आहे कंटेस्टंट, बाकीचे एवढं नाही माहिती. माझ्या येऊ राहिले का नाही भेंडी एकदम पण कचकरी पहिलं विषय. दुसरं तिसरं काही सगळ्यात चौथं पहिला दिसत नाही नमुना काय, माझा एवढा कार धिंगाणा दिवशी डोक्यात घातला गेला. direct. I'm sure तुमच्या पण गेला असेल. पहिल्यांदा तो असं पाहिलं कोणत्या निकिताई show मध्ये तांबोळी बद्दल एवढा मला काही घंटा आयडिया नव्हती, पण बिग बॉस मध्ये आल्यानंतर मी जरा विषय जाचपटला आणि मला कळलं की ताईंची ओळख डायरेक्ट ईडी पर्यंत आहे. जेवढं प्लास्टिक आहे ना, एवढं प्लास्टिक प्रशांत महासागरात बिगरात नाहीये, तेवढं एकट्या निकिताईंकडे. पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं. मग मी प्लास्टिक आहे असं समजा सर. निकिताई ना राखी सावंतचं थोडंसं मॅच्युअर व्हर्जन आहे. बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यापासून ती डोक्याला गन गन लावली आहे. पहिल्याच एपिसोड मध्ये निकिताई खाणं पाहून डायरेक्ट येण्यासारखं करायला लागणार. टेन्शनच आलं बाई. हो एपिसोड बघितला तुम्ही, डायरेक्ट भावचळ करू बर्गर घ्या आणि दोन कचकन तोंडात तोंडात आईला थंड करा बाई. हा काय विषय? ओ भाई साहब, आखिर क्यों हमारे पीछे पड़े हो? कामी ऐसे क्या बिगाड़ा है हमने तुम्हारा? हाँ? सेकंड एपिसोड मध्ये जेव्हा त्या तिघांना कार्यक्षमता नाही म्हणून तिकडं ते घ्यायला वगैरे गेले, तेव्हा आता काय घेतोय हा यार, ते पण तू जायचं म्हणा भाऊ. 50 पिढ्यांनी त्या सकाळ दुपार म्हणा घेत होत्या इथं. काय घेतो हा? नको आणि मग ते तेल घे. अरे तेल घे. अरे भाई त्याला त्याचा डिसिजन घेऊ दे. भेंडी हिला ना सगळं कळतं असं हिचं म्हणणं आहे, नाही का? एकदा काय ते बेड नाही बाई, खाली झोपायचे गपचूप आपलं कसतरी. आता आली बिग बॉसच्या घरात आहे ना, मग थोडं बारीक होणार आहे. बेड नाही म्हणल्यावर जो काय चेहरा केला होता, का युक्रेन युद्ध वर्षामुळेच चालू झालंय. एकही बेड रिॲक्शन घेतलेला नाहीये. त्यामुळे खाली झोपायचं. असं रिॲक्शन काय शिट मॅन बिग बॉस एक काय आहे शिट मॅन, ओफो मॅन, व्हॉट इज दिस ऍक्सेंट ज्या इच्छा गावात नाचले इंग्लिश लांडून या सगळ्या विषयामध्ये छोटा पुढारनी माझं मन जिंकलं. घरनं अंतरून घेऊन गेला होता. माझ्या गोधडीचा फायदा होईल. अंतरून पाहून पाय नाही पसरत, हा अंतरून घेऊनच पाय पसरतो. मला असं वाटतं बिग बॉसच्या घरामध्ये एकमेव माणूस असेल जो डायरेक्ट घरनं अंतरून असं घेऊन आलाय. त्याचं अंतरून पण काय म्हणा, घडी घातली अंतरून रेडी व्हायचं. अरे कहना क्या चाहते हो? मला हे असं आवडतं बाई. या अशा आपल्या घरात आलेली माणसं नाही. डीपी भाऊ, अंकित आहे, सूरज चव्हाण आहे, आपला छोटा पुढारी, डाऊन टू अर्थ माणसं, मस्त एकदम मिडल क्लास. आपलं सगळं सेट बार चोचलं नाही, पर असतं आदल्या दिवशी स्वतःच म्हणली त्या वर्षा उजगाव करणं की मी तुमचं चहा करते, हे करते. दुसऱ्या दिवशी बाईचा आविर्भावच बदलला. आय वुड लाईक टू से, मी काल तुमचं केलं ॲज अ असंच केलं. मला आवडतं सगळ्यांसाठी बनवायला, बट तुमचं स्वतःचं जे आहे ना पर्सनल चीज, ते तुम्ही प्लीज स्वतःहून बनवा. स्वतःच स्वतःच करायचं. आंघोळ स्वतः करायची असते, मग परत केस स्वतःचे विंचरायचे असतात. सगळं स्वतः करायचं म्हणजे काय? केस विंचरायचे, हे एक तर तिचा आवाजच डोक्याचा. हे सगळं भांडण चालू असताना सगळ्यात डेंजर वाटणारा माणूस आहे ना सूरज चव्हाण. तो बिचकला माझा भाऊ. तो त्या भिंती मागणं असा चेटूवाडीवानं बघू राहिला. तो बिचकून गेला बिचारा. शापित है वो जगह. त्याला पण झालं असेल कुठल्या येड्या रत्र्यांमध्ये मला आणून सोडलं. विचार करा, या बाकीच्यांमध्ये सूरज एकटा नॉर्मल वाटायला लागलाय, म्हणजे बाकीचे केवढे भयानक एंट्री घेतल्या. आपला नाशिक पण शोधून काढलाय नाही का. आपला राईट हँड लगेच बनवून घेतलाय अरबाज पटेल. 2 लाईन्या मारल्यानंतर अरबाज भाऊ जो काय पिघळलेला आहे, आपला गेम राहिला बाजूला. निकिताच विचार करू राहिले लेकरू माझं. दूध घ्याच्या बाजूला लगेच फ्लर्टिंग चालू होऊन गेले. ती पण रिस्पॉन्ड काय करते, तिला पण ती एकदम शातीर मेंदू आहे बाई. असं व्हायचं नाही. तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्हीच फसाल. आम्ही आहे खूप चालू माल. एकदम शातीर मेंदू आणि चॅप्टर मस्त. आणि मग पुढारी जो आहे त्याने एकदम ते नसतं का भाई, एकदम भाईला आता पाठवायची. मग वहिनी ते दुनियादारीमध्ये नाही का, वहिनी आपली भाईनी लगेच एकदम कॉलेजचा तिथं फील्ड देऊन टाकेले वन साइड. बिग बॉस तू ग्रिलर पण चालू करा बिग बॉस. आमचे ना काय को हो ते चिकन पण आमच्या वहिनीचं तरी ऐका. अरे बाबो, नुसतं वहिनी पुढे जाऊन थोडासा चहा काय उतू गेला का सांडला गड्यानं. अजून एक डायलॉग अरे खाली पडू राहिली सांडून दे ना.
तुझं प्रेम जसं होतं चाललंय तसं आमचं चहा होतो गेला तर काय बिघडत आहे. तुझं प्रेम जास्त होतं चहा होतो. अरे चहा होतो प्रेम चालला काय, काय काही प्रेम आहे. काय वहिनी काय पहिल्या दुसऱ्या दिवशी लफडी चालू इथं बिग बॉस चालू झालं नाही झालं का लफडी चालू लफडी खोर. मग आपल्या महाराष्ट्राचा आय शो स्पीड अर्थात सूरज चव्हाण. मी तुम्हाला सांगू माझ्या काळाच्या जवळचा एकमेव कंटेस्टंट म्हणजे सूरज चव्हाण आहे. भाईला फुल सपोर्ट करा, भाईला वोटिंग बिटिंग भाई आपला जिंकला पाहिजे वन साइड. पहिल्या एपिसोड मध्ये जेव्हा पाणीपुरी बघून लोक पिसाळून गेले होते ना बर्गर पाणीपुरी ते सगळ्यांमध्ये सगळ्यात नॉर्मल माझा भाऊ सूरज होता. बाकीचे खाणे पाहून असे येड्यासारखं करायला लागले की त्याला बी 2 सेकंद असं झालं भाई हे कोणत्या सेलिब्रिटी लोकांमध्ये मला सोडून दिले अशी पिसाळले का करताय. सूरज ना लोकांकडे बघून हँग झालाय. लोकांकडे बघून त्याला डायरेक्ट छोटा मेंदू मोठ्या मेंदूला आदळतोय मध्ये ठणठण की अरे बापरे मी तर फक्त व्हिडिओ मध्ये करतोय. लोक वास्तविकतेमध्ये असं आयुष्य जगू राहिले. नंतर पुढे काही काळ सूरजचे नाव पण पाठ होईना तो इरिना डायरेक्ट शिला म्हणून गेला होता. आजू काय लीला शिला है अरे इरिना नीना जेव्हा वर्षा आणि निकिते भांडत होते मी कधीच नाही विसरणार भाई. सूरजने जो लुक दिलेला आहे ना श्रापित है वो जगह. त्या डोळ्यामध्ये भीती आहे, त्या डोळ्यामध्ये धाक बसलाय की निकी तांबोळी सोबत मला या घरामध्ये कस काय ठेवलंय तिला बांधून ठेवा. सूरज ना घाबरला ना भाऊ बिचारा. या सगळ्या मॅटर मध्ये ती इरिनाचं जे मराठी ते मराठी पण नाही ते रशियन पण नाही ते काय घंटा कळत नाही. तू करणार कुछ भी करणार इट्स ओके इट्स फाइन विथ मी. मराठी सबटायटल द्या बिग बॉस वाले. ती काय बोलती मला कळत नाही भाई. माझं स्वतःला चावतील त्या घरामध्ये. ताईचा काय सांगायचा प्रयत्न चाललाय ताईचा नो आयडिया ऍट ऑल. आणि ती कोण आहे इरिना नो आयडिया. फर्स्ट टाइम आय एम सीइंग हर ऑन द नॅशनल टेलिव्हिजन लाईक दिस. अचानक ओय शे ती जान्हवी तर पूर्ण तो एकदम असं ते गॉसिप वाल्या पूर्ण नसतात हो माझ्याशी बोलायचं नाही फुल ते कॅरेक्टर आहे भाई. मला असं वाटतं पुण्याच्या एकदम हाय क्लास पोरी कसलं काहीतरी चाललंय हिचं. बापरे बाबीचे एक्सप्रेशन एवढे सिरियल मध्ये दिले असतात ऑस्कर आणला असता ताईने माझ्या. आणि मग बाकीचं ते बायकांचं तार आहेच. मी तर नॅचरली तशी ड्रामेबाज आहे ना असं. मी फुल ड्रामा आहे. मी नॅचरलीच ड्रामा आहे. असे सगळे डायलॉग दिले बसकन 2 दिवस 2दा रडून झालं हिचं. आणि मग एकदा चढून पण झाले वरती रागामध्ये काय लावलंय भाई. तुम्ही एक नोटीस केलं का 8 पोरं 8 पोरी माझ्या मध्ये नाही का बिग बॉसच्या मध्ये 8 पोरं आपले शांततेत जगू राहिले. कोणाचं काही नाही मिळून मिसळून वहिनी सेटिंग बिटिंग लावायचं काम. 8 पोरी एकत्र आल्या भैया 2 दिवसामध्ये 10 भांडणं करून झाले ना. 3 पोरीचं तर रडगागून झालं. अरे काय तमाशे हे खरंच ते 4 पोरी एकत्र आल्या का कोणाचं पण आयुष्याला टेल लॅम्प लागू शकता. अगं बाई मी तर म्हणतो त्या बिग बॉसच्या घरामधल्या पोरांना रोज रात्री 90 पुरवा भाई. ते पिसाळतील मध्ये या पोरींमध्ये राहू एकमेकांवरती कसं ते तिसऱ्या एपिसोड मध्ये तर निकी आणि अंकिताची लफडी झाली. मी तुम्हाला सांगतो मी तर त्या क्षणाला मी पीत बी नाही तरी खंबा उतरवला असता भाई टेन्शन पायी. येऊ आपण त्या विषयामध्ये हळूहळू सगळं होणार आहे. लग्नावरती नॉर्मल डिस्कशन चालू होतं. जरा काहीतरी बोललं ते रॅपर काय आर्या एकदम रॅपर येऊ रडायला लागले ठसकन क्षणात डोळे टचकन ओले. कसं आहे ब्रो पोरींना ना ते कौतुकाची सवय ते कम्फर्ट झोन मध्ये राहायची सवय. तो जरा हल्ला का त्याला कवटी हलून जाते रडा गागायला लागतं. हे माझं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे. समज रे लगेच माझ्यावर फेमिनिस्ट लोक गोडे लावू नका. सो माझं कसं बोलला असं वैयक्तिक मध्ये भाई वैयक्तिक मध्ये फक्त निकी तांबुळला थोडी असू शकतं. माझं फक्त असू शकतं का ना भाई. अच्छा बेटे टिकटॉक ये हो. मग ते बेडवर नाही झोपायचं म्हणून एकदा बिग बॉसने काय ओरडले बिरडले. अरे बापरे ते निकीनं त्या वर्षात ताईनं एवढं खवचड बघितलं. वर्षात त्यांनी वळून पाहिलं कोण आहे फुटांनी कोण आहे तिकडे. पण आम्हाला भोगावं लागतं. आम्हाला बघावं लागतं ना. अरे हिला खूपच प्रॉब्लेम आहे. माझ्या घरची गादी विशाल गादी घे आपली. माझ्या घरनं गादी पाठवतो मी बिग बॉस. माझ्या घरनं गादी आहे. कोणते एक्सप्रेशन आहे. अरे बाबा ए बाई गाडी स्टार्ट कर. आणि ना भाई वर्षा मॅडमचा लय पेशन्स आहे बरं का. लय पेशन्स आहे असं माझ्याशी कोणी बोलू असतं. जेवढं वर्षात ताईंनी पिक्चर केले असतील ना त्याच्या निम्म तर निक्कीचं वय असेल. मी तुम्हाला सांगतो काय ट्रीटमेंट आहे. म्हणजे तर मला वर्षा उजगावकरांना बघून टेन्शन आहे. मला गुचकीच भरली. वर्षा उजगावकरने एक नाना पाटेकर भूमिका एक मॅच्युरिटीची भूमिका घेतलेली. कारण हा अन्याय आहे. अन्याय विरुद्ध आम्ही बोलणार. माझ्यासमोर अन्याय झाला तर मी बोलणार.
हो खातेच पण एवढं नाही हे असं यार, नाही हे चालणार खतरनाक अरे बापरे बिग बॉस मला सांगितलं आहे मी काहीच करणार नाही बघे असं कसं मला तर तसं बोलता पण येत नाही भाई एक वेगळीच सेन्स सुपेरिटी बोलते घेऊन आले राव. एक वेगळी मला पण मॅच्युरिटी नाही घेऊन आले बोलता येत तसं. आणि सगळ्यांची एक मदर इंडिया फिलिंग जी आहे ही त्यांनी जनरेट केली की भाई मी वर आहे तू मला खाली आणि तू ते मला आहे ऐका. यार. ते आहे पण हे बाकीचे ओरबाडून राहिले त्याचं काय एक नमुने सोडले बाई मध्ये एक नमुने ह्या सगळ्या लफड्यामध्ये विचारतो छोटा पोटा सर्वसामान्य माणूस बघा लगेच ओळखू होतो 16 लोकांमध्ये पण तो गेला त्यांनी शिस्तीत बिग बॉस हा, मध्ये ते माफी पण मागितली बिग बॉस प्लीज आमच्याकडून चुकलं आहे आम्हाला माफी करा हे चांगुलपण आहे काय चांगुलपण आहे ना इथं काळीच आमचं हरून जातं बाई अक्कल काढली कोणाची काढली तर वर्षा उजवा करायची अक्कल हो हिने यार, काढली मी तेच निकिता म्हणतो तांबोळीला इडी फिडी बोलून गेलं इकडे तिकडं मान्य कसलं मान्य तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती तेव्हा झोपले होते तुम्ही भाई तुम्हाला मी सांगतो याच्यानंतर जी जान्हवीने रिॲक्शन दिलेली आहे जान्हवी ना निक्की लेफ्ट हँड होऊन गेली जी निक्की सांगाल तसं जान्हवीचा विषय होतो तिथं आणि तिथं आहे पण एकदम एक्सप्रेशन पण रिअल लाईफ मध्ये पण विलन आहे का काय अशी भीती वाटायला लागली मला बाई मी करून आली सीझन मला गरज नाहीये फुटेजची तवा मध्ये हिने बोलून दिलं का फुटेजसाठी वर्षा उजगावकरांना फुटेजची गरज आहे का मागचे 50 वर्ष त्या व्यक्ती फेम मध्येच आयुष्य जगतोय मला सांगा जेवढे हिने एपिसोड नाही केले बिग बॉसचे त्याच्या डबल टिबल पिक्चर वर्षा दिदींनी करून टाकलेले आणि म्हणजे वर्षा दिदींना फुटेजची गरज आहे बापरे म्हणजे नळाच्या आशीर्वादानं बदा पाऊस पडून राहिला असा विषय होऊन गेला इथं अरे बिग बॉसला फुटेजची गरज होती म्हणून तो वर्षा दिदींना बोलवलं सांगितलं तुम्ही आरामात बसा भाष्यगिरी करा तुम्हाला काही कामाचं टेन्शन नाही ही उलट म्हणती फुटेजची गरज आहे लेटर स्टेज अगं बाई मग वर्षा दिदींचा त्याच्यावर एक नाना पाटेकर टोन एक मॅच्युरिटीचा भाषा योग्य नाहीये हे योग्य नाही मग कशाला यायचं बिग बॉस मध्ये असंच असतंय बाबा भांड बिंड विषय वन साइड प्रेम मी माझ्या संमतीकडे बाहेर मग बिग बॉस भाऊ आम्ही पण हा जो मॅटर चालू होतो सूरज भाऊ आय लव्ह यू भाऊ माहिती का बेस्ट काम करतोय मला काहीच घेतलं नाही तो डायरेक्ट स्टन होऊन गेलेला आहे कवटी त्याची नाशी भिन्न होऊन गेली सुन्न पडेल माझा भाऊ डायरेक्ट त्याला कळत नाही मी तर कुठं आलो मी माझी लपडी बिपडी व्हिडिओ मध्ये करत होतो, तिकडे मॅटर चालू होते काय विषय लावून दिलाय त्या बदकांच्या मध्ये माझं एकटं राजहंस फसून गेला हो आणि एवढं सगळं भांडून नंतर निकीच रडायला लागली निकीची समजूत कोण घालते छोटा पुढारी अरे तुझा राग समजू शकतो म्हणजे मला मॅटर मध्ये कळलं नाहीये की जर माझी समजूत तो बिचारा चांगला जीव जर घालणार असेल तर मी इंट्रोस्पेक्ट करायची गरज आहे बेंडी आणि वर्षा दिदींनी नंतर जे बोलले ना ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता भगिनींच्या भावांच्या आणि पुरुषांच्या मनामध्ये काळजामध्ये कुठेतरी कुरतडून गेलेला विषय बापरे तिचा नवरा जेव्हा होईल आणि सासू तिची भोगेल असं मला वाटतं फार वाईट भोगेल हो तिची सासू एक्झॅक्टली सेम पिंच हिचं तर लग्न झालं भावा ते नवऱ्याचं काय होईल मला वाटतं तो सुकेश हिच्या धाका पैसा स्वतःहून तिथं जेलमध्ये जाऊन मग या एपिसोडचा अंत पण वर्षा दिदींच्या रडण्यातनं झाला बरं वर्षा दिदी असं नाही आपले मिडल क्लास मध्ये सडासा राहिला शेमुड पण एक तो एक ऑरा एक रडण्यात पण असा असं एक असतं श्रीमंत माणसांच्या गालावरती अश्रू नाही येत ते डोळ्यातच जाता आपण मिडल क्लास माणसा डासा शेंबुडीच तो रडतो कोणता श्रीमंत माणसा तुम्ही असं रडताना असतं आशूरला पण कधी याच्या खाली यायचं नाही इथंच विषय जो आहे तो आहे आणि थर्ड एपिसोड मध्ये माझ्या बहीण अंकिताची नडली का नाही अगं ते टास्क होता नाही का दांडी उचलायची ते डमरू मध्ये करू राहिली अंकिताला उभंच राहता येणार अंकिताने दाखवलं आपला माळवणी त्यांना बस निकीला उचलून घेतलं निकीला उचलल्यानंतर निकीच्या काळात जो तडफडाट झाला तिला असं मला हात कसा लावला आणि मग ती जे काय बरळायला लागली अगं बाय ग माझे हात बघायचे तुला कसे चालतात दाखव तुला उचल परत दाखवते मग पिसाळून गेली ती पिसाळून त्या निकीला थांबवा मी सांगतो शी इज लुझिंग द सेन्सेस ऑफ द माणुसकीच्या भावना आणि मग जेव्हा नॉमिनेट झाली होती तेव्हा तिने अंकिताने जो टॉन्ट दिला अरबाजला पण 2 सेकंद असेल अरे बाई नाही मेरे असं मत मारो मेरे को बिग बॉस लावू शकतो तिला विचार ती हो म्हणाली तर लाव खतरनाक आणि ते बोलण्याच्या टोन मध्ये तो दुसरे पण होता का नाही अरे मजा आली भेंडी पाव बुर्जी मग ते तिचं बाकीचं चालू होतं निकीचं तोंड थोपाडील तिचं निश्चित ठेचेल मी तुझ्या याच्याने थोपाड बिबाड आणि मग इथं काय झालं की अंकिताताईंना पण सवय नाही अंकिताताईंनी रडून दिलं राव पण जाता तिथं पण अंकिताताईंनी एक धक्का देऊन टाकला प्लास्टिक सक्सेस नकोय मला सक्सेस आणि कसलं काय यांच्यासारखे प्लास्टिक सक्सेस मला नकोय आणि परत गेम मध्ये आल्यानंतर माझ्या बहिणीची मला काळजीच वाटली मला फोन नाही करते पण मला अंकिताला जाऊन सांगावं वाटतं की ताई थंड घे कारण तिने जे केलं करणार ना तू अरे बहिणीला सांभाळा बिग बॉस 19 तारखेला रक्षाबंधन आहे माझ्या बहिणीची काळजी वाटू मला काय मॅटर आहे एवढं सगळं 4 दिवसामध्ये घडलंय 4 आता पुढच्या 100 दिवसामध्ये काय होणार मला काळजी टॅक्टिक राहिली आय नो इनसेन्सिबल आयडिया बट
आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूयात व्हिडिओमध्ये. चला टाटा, बाय बाय.